श्री दासगणू महाराज कृत श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 6 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. हे परममंगला श्री हरी, तुझी कृपा झाली यावरी. अशुभ अवघे जाते दूर, हा अनुभव संतांचा. त्या संत वाक्य भरवसा, मी ठेवून श्रीनिवासा. मंगलाची धरून आशा, तुझ्या दारी पातलो. आता विनमुख लावल्यास, त्याचा तुला लागेल दोष. आणि बट्टा वाक्यास, लागेल की संतांच्या. म्हणून हे माधवा, अभिमान माझा धरावा. रोष कधी ना करावा, या अजान लेकरावर. बालकांचे हीनपण, माते लागी दूषण. हे मनात आणून, करणे असेल ते करी. असो बंकटलाला घरी, राहिली समर्थांची स्वारी. तई अपूर्व एक घडली खरी, गोष्ट श्रोते ती ऐका. गावची या दक्षिणेस, बंकटलालाच्या मळ्यास. महाराज गेले एक दिवस, कणसे मक्याची खावया. बहुत मंडळी बरोबरी, कणसे खाया आली खरी. विहिरीपासी तयारी केली कणसे भाजण्याची. विहीर होती धनत्तर, पाणी जिला अपरंपार. गर्द छायेचे वृक्ष थोर, जवळ होते चिंचेचे. आगट्या पेटल्या एकसरा, अजमासे हो 10-12. तेने डोंब झाला खरा, गगनोदरी भूमाचा. त्या योगे ऐसे झाले, आग्या मोहोळ लागलेले. चिंचवृक्षावरी भले, त्यांच्या माशा उठल्या की. त्या माशा उठता क्षणी, मंडळी गेली पळोनी. कणसे ठिकाणीच्या ठिकाणी, मक्याची ती राहिली हो. त्या आग्या मोहोळाच्या मक्षिका, पसरल्या अवघ्या मळ्यात देखा. घोगड्याचा करून बुरखा, कोणी गेले पळून. प्राणापरी आवडती, वस्तू नसे हो कोणती. अशा वेळी समर्थमूर्ती, आसनी होती निर्धास्त. ते नाही पळून गेले, आसनी आपल्या स्वस्थ बसले. विचार करू लागले निजचित्ती माशांचा. माशी तरी मीच झालो, मोहोळ तेही मीच बनलो. कणसे खाया मीच आलो, कणसे तेही रूपे माझे. ऐशा विचारे आनंदात, महाराज राहिले डोलत. अंगावरी असंख्यात, माशा येऊन बैसल्या. वाटे पासोडी माशांची, समर्थ पांघरले साची. योग्यता ब्रह्मनिष्ठाची, काय वर्णन करावी. माशा चावती वरच्यावरी, परीन तो परवा करी. त्यांचे काटे शरीरी, बोचले असती असंख्यात. यासी झाला एक प्रहर, भक्त झाले चिंतातुर. बंकटलालाचे अंतर, दुःखे व्याकुळ झाले हो. कोठून बुद्धी झाली मला, येथे आणिले समर्थाला. कणसे मक्याची खावयाला, मंडळीच्या समवेत. अशा समर्था लागून, दुःख द्याया मीच कारण. झाले हे का शिष्यपण, माझे हाय रे दुर्दैवा. बंकटलालाने तयारी, पुढे येण्याची केली खरी. हे जाणून अंतरी, कौतुक केले समर्थांनी. जीवांनो जा निघून, बसा मोहोळी जाऊन. माझ्या बंकटा कारण, तुम्ही कोणी न चावावे. जमलेल्या मंडळीत, बंकट हाच निस्सीम भक्त. जो माझ्या प्रित्यर्थ, येत आहे धावोनिया. ऐसे म्हणता माशा गेल्या, मोहोळावरती जाऊन बैसल्या. बंकटलालाने पाहिल्या, त्या आपल्या दृष्टीने. महाराज त्या पाहुनी, बोलते झाले हासोनी. वा खूप केलीस मेजवानी, आम्हास तू माश्याची. अरे ते जीव विषारी, बैसले माझ्या अंगावरी. माझ्यापासून झाले दुरी, लड्डू भक्त एधवा. याचा करी विचार, संकट आल्या कोणावर. कोणी न साह्य करणार, एका ईश्वरा वाचुनी. जिलेबी पेढे बर्फी खाती, माशा आल्या पळून जाती. ऐशी जयांची आहे कृती, ते स्वार्थी भक्त निसंशय. बंकटलाल मधुरोत्तर
करिता झाला त्यावर. महाराज आणवू का सोनार, काटे माशांचे काढावया. महापापी मी गुरुराया, तुम्हा लागी त्रास द्याया. आणवी तो झालो या ठाया, माशा किती डसल्या तरी. गांधी अगणित अंगावर, उठल्या तुमच्या साचार. याचा व्हावया परिहार, उपाय सांगा कोणता. बंकटलालाचे ऐकते वचन महाराज बोलती झाले. अरे यात ना काही अधिक पडले, डसणे स्वभाव माशांचा. मला त्याची मुळीच बाधा, होणार नाही जाण कदा. त्या माशी रूपी सच्चिदानंदा, म्या जाणलो म्हणून. माशी तरी तोच झाला, तोच आहे माझा पुतळा. पाण्यानेच पाण्याला, काय दुःखविता येईल. हे ऐकता ब्रह्मत्यानं, बंकटलाल धरी मून. काटे काढण्या लागून, बाहिले त्याने सोनारा. सोनार चिमटे घेऊन आले, दाहास शोधू लागले. कोठे आहेत काटे रुतले, मक्षिकेचे पाहावया. महाराज वदले तयांना, काय ह्या वंद्या मैथुना. करी तसा तुमच्या नयना, काटे ते ना दिसतील. ते काढण्या चिमट्यांची, गती नाही मुळीच साची. साक्ष ती ह्या गोष्टीची, मीच दावितो तुम्हाला. ऐसे म्हणून कौतुक केले, वायू लागू रोधून धरिले. तो काटे अवघे वरी आले, रुतलेल्या स्थलातून. तो पाहता प्रकार, लोक आनंदले फार. कळून आला अधिकार, श्री गजानन स्वामींचा. पुढे कणसे भाजली, अवघ्यांनी ती ग्रहण केली. अस्तमानी निघून आली मंडळी निजगृहाते. असो पुढे एक वेळा, महाराज गेले अकोटाला. आपुल्या बंधूस भेटण्याला, श्री नरसिंगजी कारणी. हा कोतशा अल्लीचा, शिष्य मराठा जातीचा. कंठमणी विठ्ठलाचा, भक्ती बलाने झाला असे. त्या नरसिंगजीचे चरित्र, मी भक्तलीलामृतात वर्णिले आहे इत्थभूत. आता ते सांगणे नको. हे अकोट नामे नगर, शेगावाहून साचार. आहे 18 कोसावर, ईशान्येला परियेसी. मनोवेगाचा समजून वारू, निगते झाले सद्गुरू. जे पदनताचे कल्पतरू, श्री गजानन महाराज. अकोटाच्या सानिध्यासी, एका निबिड तराशा अरण्यासी. नरसिंह राहे अहिर्निशी, एकांतवास सेवावया. हे निर्जन अवघे अरण्य, महाभयंकर तारुण्य. निंब अश्वत्थ रातांजन, पुढे जेते उदेले. लता त्या नाना जाती, वृक्षा वेढून बैसल्या असती. तृण वाढले भूमीवरती, सर्प वारुळी असंख्यात. ऐशा त्या अरण्यात, नरसिंगजी जाऊन बसत. म्हणून आले अवचित, समर्थ त्यासी भेटावया. सारखा भेट सारख्यासी, पाणीच मिळे पाण्याशी. विजातीय द्रव्यासी, समरसता होणी नसे. गजाननासी पाहिले, तेने चित्त आनंदले. स्वामी नरसिंगजीचे भले, तो प्रेमान वर्णिवे की. एक हरी एक हर, चालते बोलते परमेश्वर. एक राम एक कुमर, वसुदेव देवकीचा. एक मुनी वसिष्ठ, एक पाराशर ऋषी श्रेष्ठ. एक जान्हवीचा काठ, एक तट गोदेचा. एक हिरा कोहिनूर, एक कौस्तुभ साचार. एक वैनतेय एक कुमर, सती वानरी अंजनीचा. दोघे भेटले एकमेका, दोघा आनंद सारखा. बैसते झाले आसनी एका, हितगुजते करावया. अनुभवते आपापले, एकमेकात कथिते झाले. नरसिंगा तू उत्तम केले, प्रपंचात राहिलास.
मी त्याग केला तयाचा स्वीकार करून योग्याचा. या सचिदानंद तत्वाचा करिता झालो विचार. या योग्याच्या क्रियेत गोष्ट होती अघटित. ज्यांचा मुळी न लागे अंत या सामान्य लोकांना. त्या गोष्टी लपावया पिसा बनलो जगाठाया. उपाधी ते नासावया वेड बळेच पांघरलो. तत्व जाणण्या कारण मार्ग कथिले आहेत तीन. कर्म भक्ती योग म्हणून शास्त्राकारणी शास्त्रात. फल या तिन्ही मार्गाचे एकची आहे अखेरीचे. परिबाह्य स्वरूप त्याचे भिन्न भिन्न असे की. योगी योग क्रियेचा जरी अभिमान वाहिसाचा. तरी तयाची तत्वाचा खरा बोधना होईल. योगक्रिया करून वरुण अलिप्त राहावे तयापासून. कमलपत्रा समान तरीच तत्व कळू नये. याच परी प्रपंचासी स्थिती नरसिंग आहे साची. आसक्ती कन्या पुत्राची मुळीच राहता कामा नये. गार पाण्यात राहते परीन पाणी शिरू देते. तैसेच वागती साचे या प्रपंचा माझारी. या परीत्वा रहावे अपेक्षा रहित असावे. चिंता तूर ना गढू द्यावे सचिदानंद ईशाला. म्हणजे काहीच अशक्य नाही तू मी आणि शेषशाही. एकरूप आहो पाही जन जनार्दन भिन्न नसे. नरसिंग म्हणती बंधुराया आलास मसी भेटावया. ही तुझी केवडी दया उपमा याला देण्यास नसे. प्रपंचमुळी अशाश्वत त्याची काय किंमत. दुपारच्या सावली प्रत कोण सांग खरे माणी. तू कथिले जयापरी तैसा वागेन भूवरी. मी जाण वरच्यावरी अशीच भेटी द्यावी तुवा. देह प्रारब्ध जयाचे असेल ज्या जातीचे. तीच आहे भावयाचे लोकाचारी निसंशय. तुम्ही आम्हा कारणे जे का धाडिले ईशान्य. तेच आहे आपणा कारणे निरासलपणे भूमीवर. आता विनंती इतकीच खरी व्यावहारिक भेट वरच्यावरी. देत जावी साजिरी मी धाकटा बंधू तुझा. नंदीग्रामा राहिला भरत रघुपतीची वाट पाहत. तैसाच मी या अकोटात राहून पाहतो वाट तुझी. तुला येथे यावया अशक्य काही नाही सदया. अवघ्या आहेत योगक्रिया अवगत तुला पाहिल्यापासून. पद न लाविती प्राण्याप्रत योगी भरधावक वरुणी पळत. क्षणा माझी फिरून येत शोधून अवघ्या त्रिभुवनात. ऐसे हितगुंज उभयंताचे रात्रभरी झाले सासे. भरते आले प्रेमाचे दोघाची या संगमी. खरे खरे जे का संत तेथे हेच घडून येत. दांभिकांची होतात भांडणे पाहून एकमेका. दांभिक म्हणू नये गुरु ते अवघे पोट भरू. पुरा माझी फुटके तारू तारण्यासी समर्थ नसे. दांभिकाचा बोलबाला जरी होता जगी भला. तरी जात्या गणे आहे त्याला निवडून श्रोते हो. संतत्व नाही मठात संतत्व नाही विद्वत्तेत. संतत्व नाही कवित्वात तेथे स्वानुभव पाहिजे. दांभिक मुलाम्याचे सोने त्याला सांगा काय घेणे. गृहिणी म्हणून ठेवणे काय कसबीन सदनात. ही संतजोडी साक्षात्कारी दंभिकेची साचवेरी. नांदे त्यांच्या सदैव घरी सन्निती सदाचार. नरसिंगजीस भेटण्या जाण काननी आले गजानन. ऐसे कळले वर्तमान गुराखीद्वारे अकोटाला. ते कळता आनंदले लोक धावून लागले. नारळ घेऊन निघाले पहाया द्वय संतासी. एकमेका ऐसे म्हणती चला चला रे सत्वर गती. गोदा आणि भागीरथी संगम पावली काननात.
त्या भेटरूप प्रयागासी जाऊ आपण स्नानासी, या महोदय पर्वणीसी साधून घेऊ चलाहो. तो इकडे काय झाले, गजानन आधीच निघून गेले. निरसिंगाची पुसून भले, भेटना झाली पौरासी. पुढे एकदा गजानन करीत असता भ्रमण, दयापूरच्या सनिध जाण येते जाहले शिष्यासह. दयापुराच्या शेजारी शिवर गाव निर्धारी, असे चंद्रभागेच्या तिरी व्रजभूषणा वास जेथे. श्रोतेही चंद्रभागा पंढरीची नाही बघा, ही लहानशी एक गंगा पयोष्णीला मिळणारी. या शिवर गावात व्रजभूषण नामे पंडित, 4 भाषा अवगत होत्या श्रोते जयाला. कीर्ती ज्यांच्या विद्वत्तेची भराडी पसरली साची, याला भक्ती भास्कराची अत्यांतिक असे हो. प्रत्यही चंद्रभागेवर स्नान करी साचार, उदयास येता दिनकर अर्घ्य त्यासी देतसे. पंच उशकाला व्रजभूषण उठे भला, सारुण प्रातविधीला अरुणोदयी स्नान करी. तेही शीतोदकांनी ऐसा कर्मठ परिज्ञानी, मानमान्यता विद्वजनी ज्यांची होती विशेष. त्या शिवर गावाला योगी राज फिरत आला, वाटे तपाचे द्यावयाला फल त्या व्रजभूषणासी. चंद्रभागेच्या वाळवंटी हा बैसला ज्ञान जेठी, समोर नदीची या काठी आले व्रजभूषण स्नानाला. ती प्रभातीची वेळा पाही, प्रकाशिल्या दिशा दाही. कुक्कुटाचा आवाज येई, वरचे वर ऐकावया. चातक भारद्वाज पाखरे जाऊ लागली अत्यादरे, भास्करासी सामोरे पूर्व दिशा लक्षून. भास्कराचा उदय होता, तम निमाला हा हा म्हणता. जैसा सभेस पंडित येता, मूर्ख जाती उठोनी. ऐशा त्या सुप्रभाती वाळवंटी गुरुमूर्ती. बैसली होती निश्चिती, ब्रह्मानंदी डोलत. सर्वे शिष्य अपार बसले होते मंडलाकार. ते शिष्य नव्हते किरणी थोर, त्या गजानन भास्कराची. तई व्रजभूषण तत्वता झाला सूर्यासी अर्घ देता. तो हा पुढे ज्ञानविसा, त्याने पाहिला प्रत्यक्ष. सूर्याप्रमाणे सतेजकांती, अजानुबाहू निश्चिती. दृष्टी नासाग्रच्यावरती, स्थिर जयाची झाली असे. ऐसा पुरुष पाहता क्षणी, व्रजभूषण हर्षलामणी. संध्या सामान घेऊनी, आला धावून जवळ त्यांच्या. अर्घ्य दिले पायावरती, गजाननाच्या सत्वरी. प्रदक्षिणाही अखेरी त्यांनी घातली तयाला. मित्राय नमः, सूर्याय नमः, भानवेय नमः, खगाय नमः, ऐशी नावे घेऊन पहा घातले 12 नमस्कार. शेवटी केली आरती ओवाळली, गजाननासी आदरे भली. न्यूनतांती नाही पडली कशाचीही त्या ठाई. प्रार्थनापूर्वक नमस्कार साष्टांग केले अखेर. मूर्खाने ते स्तवन थोर महाराजांचे चालले. माझ्या तपाचरांचे फळ आजी मिळाले साचे. दर्शन दिव्य पायांचे आज झालो धन्य मी. नभोदरीच्या भास्कराला देत होतो अर्घ्य भला. तो आज प्रत्यक्ष पाहिला ज्ञाननिधी योगेश्वर. हे पूर्ण ब्रह्मा जगचालक ज्ञानराशी, ऐसे युगायुगी किती अवतार घेसी. झाल्यास दर्शन तुझे भय रोग चिंता, नासे गजानन गुरो मज पाव आता. ऐसे प्रार्थना करून संपविले त्यांनी स्तवन. योगेश्वर या आलिंगन दृढ दिधले त्या दोन्ही करे. माये जैसी लेकराला प्रेमे धरी पोटाला. तेवी व्रजभूषणाला धरिती झाले महाराज. मस्तकावरती ठेविला कर, आशीर्वाद दिदला थोर. सर्वदा तुझा जय जयकार, होईल बाळा व्रजभूषण. कर्म मार्गे सोडू नको, विधी निरर्थक मानू नको. मात्र त्याते होऊ नको लिप्त बाळा केव्हाही. आचारून कर्मफल टाकिता भेटतो घननीळ. त्यांच्या अंगी न लागे मळ, या कर्माचा केव्हाही. तू आता आपुल्या सदनी माझे बोल ठेवी मणी. प्रत्यही माझे तुला ध्यानी, होत जाईल दर्शन.
ऐसे म्हणून प्रसाद दिला श्रीफळाचा श्रोते भला. त्या व्रजभूषण पंडिताला महाराज आले शेगावी. या शेगावाचे होते नाव पूर्वकाली शिवगाव. अपभ्रंश लाधला ठाव शेगाव या शब्दाला. हे तेच हल्ली प्रचलित आहे बुधहो वराडात. 17 पाटील होते सत्य ह्या एकाच ग्रामाला. महाराज शेगावासी आले परीन स्थिर राहिले. हमेशा ते भटकत फिरले मनास येईल त्या स्थळा. अकोले मलकापूर नावे सांगावी कुठवर. चांदण्याची न होणार मोजदाद कोणाही. ज्येष्ठ आषाढ महिना गेला पुढे श्रावण मास आला. उत्सव होता सुरू झाला मारुतीच्या राऊळात. हे मारुतीचे मंदिर शेगावी भव्य साचार. पाटील मंडळी थोर थोर होती या भक्त देवाची. पेंडी लागी जैसा आळा तेवी पाटील गावाला. जे जे काही आवडे त्याला तिकडे लोकांचा कल होई. चाले उत्सव महिनाभर अभिषेक पोथी कीर्तन गजर. अन्नदानाशी येई पूर अवघे लोक तृप्त होती. या उत्सवाचा पुढारी खंडू पाटील निर्धारी. जो गावाचा कारभारी होता उदार मनाचा. श्रोते हे पाटील पण आहे वाघांचे पांघरूण. ते जो घेई त्याला जण भिऊ लागती सहजची. गाव करी ते रावण करी ऐशी मराठी भीतरी. म्हण एक आहे साजरी ती यथातथ्य असे. त्या मारुती मंदिरासी आले गजानन पुण्यराशी. श्रावणाच्या आरंभासी उत्सव श्रीचा पहावया. बोलले बंकट लालासी मी आता या मंदिरासी. राहीण जाण अहिर्निशी त्याचा शोक करू नको. गोसावी संन्यासी फकीर यांना कायमचे राहण्या घर. योग्य नाही साचार तुम्हा प्रापंचिकाचे. मी परमहंस संन्यासी आता राहतो मंदिरासी. तू बोलविशी ज्या दिवशी तेवढ्या पुरता येईन तेथे. हे अंतरीचे गुह्य तुला कथन केले बंकटलाला. स्वामी शंकराचार्याला भ्रमण करणे भाग आले. गोसावी मच्छिंद्र जालंधर हेही राहिले निरंतर. प्रापंचिकाचे वगळून घर कानना माझी वृक्षातळी. छत्रपती राजा शिवाजी जो रणबहादूर वीर गाजी. ज्याने हिंदूची रक्षिली बाजी दंडून दृष्ट यवनांना. त्या शिवाजीचे प्रेम फार होते रामदासावर. परी सज्जन गडावर स्वामी होते वस्तीला. याचा विचार करावा हट्ट मुळीना धरावा. माझ्या म्हणण्यास मान द्यावा यात कल्याण तुझे असे. निरुपाय होऊन अखेर देता झाला रुकार. तो बंकटलाला सावकार गजाननाचे म्हणाण्याला. मंदिरी स्वामी समर्थ येता हर्ष झाला समजता. भास्कर पाटील सुशेषू करिता जवळ राहिला निरंतर. था दासगणू विरचित श्री गजानन विजय नामी ग्रंथ. मुमुक्षूला दावो पथ संत चरण सेवेचा. शुभं भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. श्री गजानन विजय ग्रंथस्य 6ष्ठोऽध्यायः समाप्त.